श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 1 नोव्हेंबरला संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी बुधवार देखील आहे. संकष्टी चतुर्थी ही सर्वांसाठीच खास असते. दर महिन्याच्या चतुर्थीला गणपतीची खास पूजा अर्चा केली जाते आणि बाप्पासाठी उपवास ठेवला जातो. आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपली मेहनत आणि बाप्पाची कृपा यामुळेच हे झालं आहे असा अनेकांचा समज असतो आणि त्यासाठीच आपण हा उपवास देखील करत असतो. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर जणांना खूप साऱ्या अडचणी असतात. अनेकांना कामामध्ये अडचणी अडथळे येत असतात. कोणतं पण काम करायला घेतलं की ते काम सहजरित्या पार पडत नाही. त्या कामामध्ये कुठली ना कुठली बाधाही येतेच. तर अशा व्यक्तीने कोणते उपाय करावेत? तसेच काही घरामध्ये मुलंही सारखे आजारी असतात. मग एक झालं की दुसरं आजारी होतं. असंच घरामध्ये आजारपण हे चालू राहतं किंवा घरामध्ये एखादी बाधा झालेली असेल तर त्यासाठी कोणते उपाय करावे? घरामध्ये पैसा येतोय पण पैसा टिकत नाहीये. पैशाला अनेक वाटा फुटलेल्या आहे. तसेच पैसा कुठेतरी वायफळ खर्च होतोय. यासाठी कोणते उपाय करायचे मी आज ते तुम्हाला सांगणार आहे. तर जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. भरपूर वेळा पैसा येण्यासाठी देखील आपल्याला अडचणी अडथळे असतात. त्यामुळे पैसा हा आपल्याकडे येत नाही. तर आपल्याला काय करायचे आहे? या दिवशी आपल्याला चपाती बनवायची आहे. चपाती किंवा पोळी बनवायची आहे. तुम्ही जी पहिली चपाती बनवता ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. मग तुम्हाला जिथे गाय भेटेल तिथे तुम्ही ही चपाती गाईला खाऊ घालू शकता. चपाती घ्यायची. चपातीवरती आपण थोडासा गूळ हा पसरून घ्यायचा. पूर्ण चपातीवरती गूळ पसरून घ्या. त्यानंतर थोडेसे तूप त्यावरती टाकावे. तसेच त्यावरती हळद देखील टाकावी. अगदी चिमूटभर हळद टाकली तरी पण चालेल. फक्त थोडीशी हळद टाकावी. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. त्यानंतर तुम्ही त्या चपातीचा रोल करावा आणि तुम्हाला जिथे पण या दिवशी गाय भेटेल तिथे तुम्ही ही चपाती आवर्जून गाईला खाऊ घालावी. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे पूर्णतः दूर होतात. मग चपाती खाऊ घालण्यासाठी जर तुम्हाला गोशाळेत जावे लागले तरी पण तुम्ही तिथे जा आणि तिथे गाईला ही चपाती खायला घालावी. त्यामुळे आपल्या कामातील भरपूर अडचणी अडथळे हे दूर होणार आहे. गायीमध्ये 33 कोटी देव असतात. त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. आपण गाईला चपाती घातल्यावरती आपल्याला तिचे दर्शन देखील घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण घरी येऊन देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे ही दूर होऊ दे. भरपूर जणांचा संकष्टी चतुर्थीला उपवास असतो तर काहींचा उपवास नसतो. मग तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल. पण आपण या दिवशी सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पा हे ज्ञान विद्याचे देवता आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी गणपती बाप्पाची सेवा ही केलीच पाहिजे. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे? तर आपल्याला गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे. मग तुम्ही देखील गणपती अथर्वशीचे पठण करू शकता किंवा मुलांना देखील करायला लावू शकता. आपण या दिवशी 11 वेळा तरी गणपती अथर्वशीचे पठण हे करावे. तुमचे गणपती अथर्वशीष हे पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ देखील लावून देऊ शकता किंवा ऑडिओ देखील लावून देऊ शकता. पण आपण गणपती अथर्वशीष हे या दिवशी श्रवण तरी करावे किंवा पठण तरी करावे. तसेच आपण या दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर आपण हे पाणी आपल्या मुलांना प्यायला देऊ शकता. तुम्ही ही पूजा सकाळीच करायची आहे. मग तुमचे मुलं जर स्कूलला जात असतील तर हे पाणी पिऊन गेले तरी पण चालते. किंवा तुम्ही जेव्हा गणपती अथर्वशीचे पठण करत असता श्रवण करत असता तेव्हा 1 ग्लास पाण्याचा हा भरून ठेवायचा आहे. गणपती अथर्वशीष पठण करण्याच्या अगोदर हा भरून ठेवायचा आहे. त्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि सर्व पठण झाल्यानंतर आपण हे पाणी प्यायचे आहे. मग घरातील सर्व व्यक्तींनी हे पाणी पिले तरी पण चालते. यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल. तसेच मुलांची बुद्धी आहे ती तीव्र होईल. त्यांना अभ्यासात यश देखील येईल. त्यांची प्रगती देखील होईल. तसे प्रत्येक
घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष रोज लावले गेले पाहिजे. मुलांबाबतीत ज्या काही अडचणी असतील त्या या गणपती अथर्वशीर्षमुळे नक्कीच दूर होतात. हे स्तोत्र ऐकल्यामुळे मुलांचे मन सकारात्मक होते, बुद्धी तीक्ष्ण होते असे देखील म्हणतात. तसेच आपण गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी देखील अर्पण करायची आहे. यामुळे इच्छापूर्ती होते असे देखील म्हणतात. मग तुम्ही अगदी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची पूजा करत असाल, तिथे जरी तुम्ही 21 दुर्वाची जोडी गणपती बाप्पाला अर्पण केली तरी पण चालेल. आणि जर तुम्ही या दिवशी मंदिरात जाणार असाल तर मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी अर्पण केली तरी पण चालेल. यामुळे आपल्या इच्छा मनोकामना या लवकर पूर्ण होतील. तसेच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जर तुम्ही जाणार असाल तर एक उपाय करायचा आहे. तर तुम्ही तिथून दुर्वा हा गणपती बाप्पाला अर्पण केलेला दुर्वा घरी घेऊन यायचा आहे. घरी घेऊन आल्यानंतर तो पहिल्यांदा आपल्या दरवाजात ठेवायचा आहे. दरवाजा म्हणजे प्रवेशद्वार आपलं उघडं ठेवायचं आहे. दरवाजात तो थोडा वेळ खाली ठेवायचा आहे. त्यानंतर तो दुर्वा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतंही संकट हे येत नाही. तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो. तसेच भरपूर जणांना पैशाच्या काही अडचणी, आर्थिक तंगी असते, ते देखील दूर होत असते. मग दुर्वा हा तुम्हीच अर्पण केलेला घरी आणायचा का? तर तसं काही नाही. तुम्ही दुसरा दुर्वा घरी आणला तरी पण चालेल. तुम्हाला जर शक्य असेल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर तुम्ही हा उपाय जरूर करावा. तसेच आपण गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी अर्पण करणार आहोत तेव्हा ती एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे जी मागची साईड आहे दुर्वाची ती गणपती बाप्पाकडे ठेवायची आहे आणि पुढची साईड आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे. अशा प्रकारे दुर्वा आपण गणपती बाप्पाला अर्पण करावा. तसेच दुर्वाची जोडी ही दुर्वानेच बांधलेली असावी. दुसऱ्या कोणत्याही वस्तूने तुम्ही ही दुर्वाची जोडी बांधू नका, तर दुर्वानेच तुम्ही दुर्वाची जोडी ही बांधावी. तसेच गणपती बाप्पाला या दिवशी जास्वंदाचं फूल हे अर्पण करावं. गणपती बाप्पाला लाल फूल हे अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही जर घरी पूजा करत असाल तर घरी देखील तुम्ही जास्वंदीचं फूल हे अर्पण करू शकता. तसेच भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये विघ्न हे येतच असतात. विघ्न काही थांबवायचं नाव घेत नाही. संकटे हे चालूच असतात. काही ना काही संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असतात. तर आपल्याला सायंकाळी एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे. मग जेव्हा तुमची पूजा होईल त्यानंतर तुम्ही हा उपाय केला सायंकाळी तरी पण चालेल, किंवा तुम्ही सकाळी पूजा करून घ्या त्यानंतर सायंकाळी हा उपाय आपण केला तरी पण चालेल. यासाठी आपल्याला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. मग आपण ओल्या नारळाचं जे खोबरं असतं त्याची वाटी घ्यायची नाही, तर सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. आपण अर्धी वाटी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल. आपल्याला या दोन्ही पण वस्तूंचा घरामध्ये धूर करायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळतोय तोपर्यंत आपल्या घरामध्ये एखाद्या मंत्राचे उच्चारण हे चालूच पाहिजे. मग आपण त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही अगदी तुमच्या दरवाजाच्या जवळ जाळलं तरी पण चालेल. फक्त आपल्याला तो कापूर त्या खोबऱ्याच्या वाटीतच जाळायचा आहे. मग तुम्ही त्या खोबऱ्याच्या वाटीच्या खाली एखादी पंती देखील ठेवू शकता, जेणेकरून ती खोबऱ्याची वाटी पण जळाली जाईल. तसेच पूर्णपणे ही खोबऱ्याची वाटी जळली जाणार नाही, त्यासाठी आपल्याला तिचे विसर्जन देखील करावे लागेल. हे सर्व जळत असताना आपण घरातील दरवाजे, खिडक्या हे उघडे ठेवायचे आहे. तसेच ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप देखील चालूच ठेवायचा आहे. मग तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता किंवा तुम्ही म्हणू देखील शकता. घरामध्ये हा धूर केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी पण काही वाईट बाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णतः दूर होईल. किंवा आपल्या मुलांना भरपूर वेळा नजर देखील लागते. अगदी छोटे मुले असो किंवा मोठे मुले असो त्यांना देखील नजर लागत असते, पण आपल्याला ते कळत नाही किंवा आपण त्या गोष्टी मानत देखील नाही. तर हे सर्व दूर होण्यासाठी आपण ही वाटी जरूर जाळावी. तर ही वाटी पूर्णपणे जळणार नाही. हे सर्व धूर शांत झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही खोबऱ्याची वाटी आहे ती एखाद्या निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा थोडासा करून त्यामध्ये देखील पुरून देऊ शकता. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.